तर आज या ठिकाणाहून जामखेड शहरामधील अनेक महिला वर्ग असेल, पुरुष असतील, युवक असतील, असे अनेक जण या मिशनसाठी, या शिबिरसाठी जात आहेत। तर आज जामखेडहून नगर आणि नगरहून तिथून ट्रेन मार्गे हा प्रवास त्यांचा सुकर होणार आहे पुढे। तर या सर्व मिशनसाठी आणि सर्व भक्तांसाठी मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अमितजींना पण भावी वाटचालीस त्यांच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो। नमस्कार। जामखेड शहरातील आध्यात्मिक बातमी। सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या छत्रछायेखाली पावन निरंकारी मिशनच्या वतीनं 4 दिवसीय 78वा वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन आध्यात्मिक स्थळ समालखा हरियाणा येथे दिनांक 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत होत असून संत समागमाला नगर शहरासह जिल्ह्यातून हजारो निरंकारी भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाचे जामखेड झोनचे अमित गंभीर महाराज यांनी दिली। जामखेड तालुक्यातील अनेक अनुयायी या समागमासाठी जात असून त्यांना निरोप देण्यासाठी जामखेड शहरातील आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना, नगरसेवक दिगंबर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नासिर चाचू सय्यद यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। दिल्ली येथे आलेल्या महानुभावांना सेवा देण्यासाठी अनुयायी जात आहेत अशी माहिती जामखेड झोनचे अमित गंभीर महाराज यांनी दिली। या आत्मीयतेच्या उत्सवात देशविदेशातून असंख्य श्रद्धाळू सहभागी होऊन आनंदाचा आध्यात्मिक लाभ घेणार आहेत। यंदाच्या समागमाचा विषय आत्ममंथन असून 4 दिवस गीत, भजन, कविता, विचार आदींच्या माध्यमातून वक्ते भक्तीच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकतील व सद्गुरू माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रवचनरूपी अमूल्य उपहाराची तसेच दिव्य दर्शनाचा भाविक लाभ प्राप्त करतील। शेकडो एकरवरील भव्य मैदानावर होत असलेल्या समागम स्थळाला भव्य नगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। विशाल पंडालांमध्ये भक्तांसाठी सुव्यवस्थित बसण्याची व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली आहे। समागमाच्या मुख्य मंचावर होणारी प्रेरणादायी प्रवचने, भावपूर्ण भजने, कविता आणि विचार अधिक प्रभावीपणे दर्शवण्यासाठी अत्याधुनिक LED स्क्रीन संपूर्ण परिसरात बसवण्यात आली आहेत, ज्यामुळे दूरवर बसलेले श्रद्धाळूही त्याच भाव, ऊर्जा आणि अनुभूतीने सत्संगाचा लाभ घेऊ शकतील। संपूर्ण समागम परिसर 4 प्रमुख विभागात विभागलेला असून संचालन, आवागमन आणि सोयींचे योग्य नियोजन सुनिश्चित करण्यात आलेले आहे। 78व्या संत निरंकारी मिशन समागम या समागमासाठी आज जामखेड ब्रांचच्या वतीने आज जामखेडहून अनेक संत महात्मा आज दिल्लीला रवाना होत आहेत। जामखेडवरून नगरपर्यंत आणि नगरहून झेलम एक्सप्रेसने हे सर्व संत महात्मे त्या ठिकाणी पोहोचलेले। एक आध्यात्मिक मिशन या नावलौकिक असे संत निरंकारी मिशन याचं गेल्या 14-15 वर्षापासून या जामखेड शहरामध्ये काम चालू आहे। बरेच आत्ताच आमचे डिगाभाऊ आणि आकाशभाऊ यांनी सांगितलं की अनेक समाज उपयोगी कार्यक्रम यामध्ये होत असतात, जसं रक्तदान शिबिर असेल, स्वच्छता असेल, अनेक ठिकाणची स्वच्छता या सर्व संत महात्म्यांच्या मार्फत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 26 नोव्हेंबर रोजी जामखेडमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। तर त्या ठिकाणी बी तुम्ही सर्व पोहोचून आम्हाला सहकार्य आणि मदत करावी आणि आज या समागमासाठी जे महात्मे निघत आहेत त्या आज या महात्म्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्यामध्ये उपस्थित आमचे आकाश दिलीप बाफना सामाजिक कार्यकर्ते, आज त्यांचं आम्ही काम पाहत आहोत। खूप सुंदर काम आहे। त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिला, वेळात वेळ काढून या ठिकाणी आले, मी त्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो। आणि आमचे मित्र डिगाभाऊ दिगंबरजी चव्हाण हे सुद्धा आज विनंतीला मान देऊन या ठिकाणी पोहोचले, मी त्यांचं सुद्धा धन्यवाद मानतो। आणि सद्गुरू माताजी सुदीक्षाजी महाराज यांना विनंती करेल की जो त्यांचं कार्य त्यांनी आज हातामध्ये घेतलेलं आहे जामखेड शहरामध्ये, ते कार्य त्यांच्याकडून चांगली एक तालुक्याची, जिल्ह्याची, समाजाची, देशाची सेवा चांगली घडावी हीच मी त्या माताजींच्या चरणी विनंती करेल आणि त्यांचं भावी आयुष्य उज्ज्वल आणि चांगलं व्हावं हीच विनंती करेल। आणि माताजींना, सद्गुरू माताजींना विनंती करेल की हा प्रवास आहे हा सुखाचा आणि समाधानाचा व्हावा, सर्व महात्मा व्यवस्थित त्या ठिकाणी पोहोचून या समागमाचा आनंद घेतील हीच विनंती मी माताजींच्या चरणी करून अरदास करून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। या कार्यक्रमाचे जे संत निरंकारीचे काम करणारे आमचे मित्र अमितजी गंभीर या ठिकाणी जामखेडमध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी सेवा करतात आणि ते एकटेच नाही तर त्यांचे जे परिवार आहे
अख्खा परिवार या संत निरंकारीचा जो या ठिकाणी सेवा करतात, त्या सेवेसाठी ते जामखेड शहरामध्ये बऱ्याच जागेवर त्यांनी या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल असेल, या ठिकाणी अमरधाम असेल, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं काही या ठिकाणी असेल तिथं ते जाऊन या ठिकाणी संत निरंकारी या ठिकाणी सेवा करतात. त्या सेवेत त्यांचं चांगल्या पद्धतीने जामखेडमध्ये काम आहे आणि त्यांचे जे जेवढे संत आहेत, त्यांचे जे धननिरंकारी जेवढे बी काही महात्मे आहेत, या सर्व जे काय त्यांचे महात्मे असतील या ठिकाणी त्यांचा सुखकर प्रवास व्हावा, या ठिकाणी या प्रवासासाठी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने, या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने मी या ठिकाणी भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जामखेडचे अमितजी गंभीर, सर्व सहकारी गंभीर मॅडम, हे सर्व अनेक वर्षापासून जामखेड शहरामध्ये या सेवेमध्ये दाखल आहेत. विशेष पाहिलं तर सर्व समाजाला एकसंध ठेवून आणि आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला एक योग्य मार्गावर घेऊन जाण्यासाठी जे संत निरंकारी मिशन संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे आणि हे मिशनामध्ये समाज उपयोगी अनेक कार्यक्रम घेतले जातात. हे असेच कार्य त्यांचे भविष्यामध्ये सातत चालू राहो आणि जामखेडकरांना व समाज परिवर्तनासाठी याचा सर्वांना उपयोग होवो. आज या ठिकाणी आपण सर्वजण, सर्व सामाजिक कार्यकर्ते, जामखेड शहरातील सर्व नागरिक हे या ठिकाणी जमलेले आहेत. आज विशेष पाहिलं तर यावर्षी 78वा निरंकारी संत समागम हे शिबिर दिल्ली, हरियाणा येथे पार पडणार आहेत. जामखेड शहरामधील अनेक भाविक भक्त या मिशनसाठी जामखेडमधून रवाना होत आहेत आणि आम्ही सर्वच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. तर आज या ठिकाणाहून जामखेड शहरामधील अनेक महिला वर्ग असेल, पुरुष असतील, युवक असतील, असे अनेक जण या मिशनसाठी, या शिबिरसाठी जात आहेत. तर आज जामखेडून नगर आणि नगरहून तिथून ट्रेन मार्गे हा प्रवास त्यांचा सुकर होणार आहे पुढे. तर या सर्व मिशनसाठी आणि सर्व भक्तांसाठी मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अमितजींना पण भावी वाटचालीस त्यांच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.